दोघांना पण, अजितदादांच्या पक्षाला पण आणि फडणवीस साहेबांच्या पक्षाला पण 100% भोगावे लागणार. मराठी बाजू सरकणार. कारण तुम्हाला खूप ओबीसीचे नेते त्यांना करू शकतात जो खुनं पाडतो, पोरांचे मुर्दे पाडतो आणि त्यांच्या पाठीशी उभा राहतो खून करणाऱ्यांच्या. काढा जरा शिडी आटेची. आता माझंच उदाहरण घ्या ना, घातपाताच्या सुपाऱ्या देतो. काय म्हणून आमचं म्हणणं काय असतं की ओबीसीचे खूप नेते आहेत, त्यांना जवळ करा ना. फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी, अजितदादाचा पक्ष खून करावं म्हणून मंत्रिपद देणार आहे का? राज्यातले मराठी मग तुम्हाला सोडणार आहेत का? अजितदादाच्या राष्ट्रवादीला राज्यातले मराठी सोडणार आहेत का? तुम्ही जर खून करणाराला मंत्रिपद देता, बळ देता, किंवा फडणवीस साहेब साथ देत आहेत, त्याला बळ देत आहेत, फडणवीस साहेबांच्या पक्षाला तरी राज्यातले मराठी सोडणार आहेत का? कसल्या लोकांना मंत्रिपद द्यावं, कसल्या नाही द्यावं हे त्यांनी ठरवलं पाहिजे. जो उपद्रवी आहे, विकृत वागतो, माणसात माणूस ठेवला नाही, गोरगरिबांचे खून करून टाकायचे आणि त्यांचे गुन्हे पण दाखल नाही होऊ द्यायचे, अशा माणसाला तुम्ही मंत्रिपद देणार का? तो नाव कोण घेतय बळच? तू अस्वस्थ वय नाही तर तू काही वय, तू नाव घ्यायचं काय पडलंय कोणाला तिकडच पड ना कुठं बी. याशी काही गुतलंच नाही कोणाचं. वागणुकीत तो ह्या बदल कर. तो वागणुकीत बदल. ज्या मराठ्याने तुम्हाला मोठं केलं ना तेच मराठी तुम्ही मारायला लागलात. ह्याच मराठ्याने तुम्हाला मतदान केलंय, त्याच मराठ्यांना मारायला लागलात का? आणि म्हणा मंत्रिपद नामकन तमकन. भाजप कसं काय मंत्रिपद देत आहे? फडणवीस साहेब कसं काय देतं? अजितदादाचा पक्ष म्हणजे गुंडाला सांभाळतात काय अजितदादाचा पक्ष? मंत्रिपदासाठी सुद्धा त्यांची चर्चा आहे, कारण आता कॅबिनेट राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आहे, त्यामध्ये धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते, अशा प्रकारची एक चर्चा जी आहे ती ऐकायला मिळते. ते मनानेच बातम्या करता येईल. हे कोण त्याला देते? अजितदादाचा पक्ष कायला वाटोळ करून घेत नाही? त्यांचं का दुसरे ओबीसीचे नाहीत काय? ते का ताकदवर नाहीत काय ओबीसीचे नेते? ते कुणी घेते ना? कशाला पक्ष संपवतील मला सांगा. अजितदादांनी त्याला काढलं, मूर्खासारखे कामं करतो, गोरगरीब जनता मारून टाकतो, दहशत माजवतो, गुंडगिरी करतो, त्याला अजितदादांनी काढून टाकला. अजितदादाचे आता पक्ष सुनेत्राताई असतील किंवा त्यांचे दोन्ही मुलं असतील, कसं काय घेतील? कसं काय घेतील? कशी घेतील? भाजपवाले कसं काय सांगतील? फडणवीस साहेब कसं काय घेतील? मग तुमच्या विरोधात मराठी जाणार. राज्यातले हे इकडं खुनं घडून आणतो, इकडं खंडाने गोळा करायला लावतो त्या लोकांना. त्याच्या संतोष देशमुखांच्या हत्येतले कोण आहेत? महादेव मुंडेंच्या हत्येतले कोण आहेत? त्याचेच लोक आहेत. आता काल त्या पट्टी वडगावला खून झाला वाकडे बंधूचा. कोण आहे ते? याला मंत्रिपद वाटणार का? आणि तुमचा पक्ष वाढणार का? मग तुम्ही घ्या मराठी अंगावर, मग कळन तुम्हाला. भाजपलाही कळन आणि अजितदादांच्या पक्षालाही कळन मराठी अंगावर आल्यावर काय होत. आता कदाचित त्यांचा मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून समावेश झालाय, तर तुमची भूमिका काय काय? मराठे गेले म्हणून समजायचं. राष्ट्रवादीपासून म्हणजे अजितदादाच्या पक्षापासून लांब. त्यांचं फिरणंही मुश्किल होणार, मग फिरणं पण मुश्किल होणार. कारण मराठ्यांचे खून पाडले जाते त्याच्याकडून. तो बळ देतो त्यांना, कार्यकर्त्याला, मंत्रिपदाचा गैरवापर करतो, इतका त्रास देतो लोकांना. लोकांना विचारा बीड मधल्या जाऊन जरा, अजितदादाच्या पक्षावाल्याला म्हणा बीडला जरा लोकांना जाऊन विचारा काय परिस्थिती आहे. त्यामुळे त्याला घेतच नाही. तो घेणार आहेत म्हणूनच नका तुम्ही, त्याला घेतच नाहीत कुणी. त्याला काढून टाकलं अजितदादांनी. कशामुळं? फडणवीस साहेबांनी कशामुळे काढून टाकलंय? त्याच्याशी मित्रत्व पण नकोय त्यांना, आता काहीच नकोय त्याला. काय मंत्रिपद दिलं ना, भाजप तर गेलं आणि अजितदादाचा पक्ष त्याचा तर देवरच झाला म्हणून समजा. वाढवा म्हणा त्याला एकट्याकडून, त्याच्याकडूनच वाढवा मग तुम्ही राष्ट्रवादी पक्ष. याचा कदाचित मंत्री म्हणून त्यांचा समावेश झालाच तर तुमची भूमिका, याचे परिणाम कोणाला भोगावे लागतील? भाजप, शिवसेना की राष्ट्रवादी अजित पवार? दोघांना पण, अजितदादांच्या पक्षाला पण आणि फडणवीस साहेबांच्या पक्षाला पण 100% भोगावे लागणार. मराठी बाजू सरकणार. कारण तुम्हाला खूप ओबीसीचे नेते त्यांना करू शकतात जो खुनं पाडतो, पोरांचे मुर्दे पाडतो आणि त्यांच्या पाठीशी उभा राहतो खून करणाऱ्यांच्या. काढा जरा शिडी आटेची. आता माझंच उदाहरण घ्या ना, घातपाताच्या सुपाऱ्या देतो. काय झालं? तू खानदानी जातवान आहेस ना, वागायचं नाही एका बापाच्या अवलादीसारखं. तू म्हणला होता ना SIT साठी त्याच्यासाठी अर्ज द्यायचा आहे, नार्कोटिक्स साठी. का नाही दिला? तू का नाही दिला? ते दे ना. हो दे ना. काय व्हायचं ती? ही रिअल परिस्थिती आहे. याचा नासक्यापणा सगळ्या समाजाच्या मुळावर आला त्यांच्या. अहो, गोपीनाथ मुंडे साहेब होते त्या टायमाला मराठ्यांचं आणि वंजारी जातीचं इतकं चांगलं होतं, प्रचंड चांगलं होतं.
हे घाण आल्यापासून यांनी त्या लाभार्थ्या टोळ्या गुंडाच्या त्याच्या बनवल्या आणि गुन्ह्या गोविंदाने नांदणारे वंजारी आणि मराठी यांच्यात दरी निर्माण केली यांनी. याच्यामुळं आमचे लोक त्यांच्या जातीवर प्रेम सुद्धा करेनात, माया सुद्धा करेनात, फक्त याच्यामुळं. गोपीनाथ मुंडे साहेब होते त्या काळात असं नव्हतं. मग हे आल्यावरच कसं काय झालं? यांनी मराठ्यांकडून निवडून मराठ्यांचंच वाटोळं केलं. त्याला पक्ष राष्ट्रवादी जवळ घेणार म्हणजे राष्ट्रवादी लय सोयीचं जाऊ देणार आहे. तुमच्याकडे का दुसरे नाहीत काय ओबीसीचे? बरं